करो प्रथम हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधते साधने तुटती भावाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई येणे साधती साधने तुटती भावाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भावाची बंधने विठ्ठल आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरूचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वर उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भावाची बंधने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा संतपद प्रकरणातील अभंग असून या अभंगामधून संतांचं महत्त्व एकनाथ महाराज आपल्या समोर वर्णन करतात आपण जर उघडून पाहिलं तर आपणाला काय अभंग विचाराचे आहेत असं दिसून येईल, काय अभंग साधनाचे आहेत असं दिसून येईल आणि काही अभंग विश्वासाचे आहेत असं दिसून येईल. आणि खरंच आहे परमार्थ करणारा जो साधक आहे त्याच्या ठिकाणी विश्वास असावा लागतो. विश्वास नसेल तर काही उपयोग नाही. विठ्ठल परमार्थ करण्यासाठी श्रीमंत मनुष्य असावा लागतो असं म्हटलं तर गरीब लोकांना परमार्थाची प्राप्तीच होणार नाही, भगवत प्राप्ती होणारच नाही. आणि सर्वच श्रीमंत लोकांना भगवत प्राप्ती झालेली आपल्याला दिसून येत नाही. पण गरीब लोकांनाच भगवत प्राप्ती होते असं जर म्हणावं तर गरिबांनाच भगवत प्राप्ती होईल, बाकी श्रीमंत लोकांना भगवत प्राप्ती होणारच नाही. आणि सर्व गरिबांना भगवत प्राप्ती झालेली आपल्याला दिसून येत नाही. काही ज्यांना संतती असते असे परमार्थ करणारे मंडळी असतील तर त्यांनाच भगवत प्राप्ती होते असं आपण म्हणतो. परंतु त्यांना भगवत प्राप्ती होऊ शकत नाही
काही काही वेळेला परमार्थ करण्यासाठी पती असावा लागतो असं जर म्हटलं आपण, तर पती असलेल्या स्त्रियांनाच भगवत प्राप्ती होईल, बाकीच्या विधवा स्त्रियांना भगवत प्राप्ती होणारच नाही. आणि सर्वच पती असलेल्या लोकांना भगवत प्राप्ती झाली असं दिसून येत नाही. पण बायकोपासून घटस्फोट घ्यावा लागतो असं जर म्हणाल तर या ठिकाणी बायकोपासून घटस्फोट घेतलेल्या लोकांनाच भगवत प्राप्ती होईल, बाकीच्या लोकांना होणारच नाही. आणि सर्व बायकोपासून घटस्फोट घेतलेल्यांना भगवत प्राप्ती झाली असंही आपल्याला दिसून येत नाही. सर्व सांगण्याचा मतित अर्थ असा की आपणाला परमार्थ करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे. इथे काही नियम नाही, काही कायदा नाही, काही कुठल्याही प्रकारची अट नाही, इथं पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुकोबाराय म्हणतात, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार अधिकार, कलियुगे उद्धार अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. गरीब असो, श्रीमंत असो, संन्यासी असो, संसारी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, सर्वांना या ठिकाणी परमार्थ करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे. विठ्ठल परमार्थ करण्यासाठी मात्र अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. जयाचे आवाचे पुढा रोजे, अखंड नाम नाचत तसे माझे, जे जन्म सहस्री ओळखीचे, एक वेळ मुखासे आवा, अनेक जन्माचे सुकृत बदले, अनेक जन्माचे सुकृत बदले, अनेक जन्माचे सुकृत बदले. हरी पैठाव, हरी पैठाव, बहुत उच्चार तरीच वैसेवाचे, अनंता जन्मीचे होईल पुण्य. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. मात्र ज्याच्याकडं अजिबात पुण्य नाही, अशा माणसाला जर आपण मिष्टान्नाची पंगत आहे वा तुम्ही आमच्याकडे जेवायला या असं जर म्हटलं तर तो म्हणतो माझी जेवणाला अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही तर माझ्या अंगामध्ये ताप आहे, ताप भरलेला आहे. तसं पाप भरपूर आहे, परमार्थ करता येत नाही याला, परमार्थ करता येत नाही याला साधनाचं पाप म्हणतात. परमार्थ केला तरी कळू येत नाही याला अविचाराचं पाप म्हणतात. आणि परमार्थ केला तरी भोगता येत नाही याला झोपण्याचं पाप म्हणतात. आणि हे झोपण्याचं पाप भगवत प्राप्तीला आपल्याला सगळ्यांना आडवं येते. तुका म्हणे नाड पाप टाके काढ, टाके काढ, पाप टाके काढ.